Hello all, welcome to my channel Happy Study Time. Today we are going to solve practice set 1.3 of standard 8. So what is the question? Write the following rational numbers in decimal form. 9 upon 37. In decimal form you have to divide 9 by 37. 37 ने तुम्हाला 9 ला डिवाइड करायला लागेल. सो आपण स्टार्ट करूयात. हे बरंच मोठं येणार आहे. 9. आता बघा इथे ऑफकोर्स 37 हा बिग नंबर आहे 9 पेक्षा. सो आपल्याला इथे काय करायला लागेल, 0 पॉईंट घेऊन इथे 0 एक ॲड करायला लागेल. आणि असे 0 ॲड करत करत आपल्याला हे डेसिमल फॉर्ममध्ये आन्सर आणायचं आहे. तर आता मी एक काय केलं आहे, 37चा पाढा नक्की कोणाला एवढा पाठ नसतो, तिथे 37चा टेबल मी लिहून घेतलेला आहे. तर 37 आता इथे काय येणार आहे, 90 आलेलं आहे. ओके, तो 37 2 जा 74. सो इथे आपण 37 2 जा 74 हे आपण मायनस केलं. 6 आणि 8 - 7 इज 1. आता हे 16 आलं. ओके, सो हे 0 आपण इथे आता इथे एकदा पॉईंट दिला म्हणून आपण इथे हवे तेवढे इथे 0 ॲड करू शकतो. सो हा एक 0 इथे घेतला, 160. सो 160 मग आपल्याला किती घ्यायला लागेल, 148. 37 4 जा 148. सो 37 4 जा 148. So 10 minus 8 is 2, 5 minus 4 is 1, 1 minus 1 is 0, 12. आता इथे 12 आहे, परत आपण एक 0 ॲड केला, 120 आलं. आता आपल्याला काय घ्यायला लागेल, 3 जा घ्यायला लागेल. 37 3 जा 111. सो 37 3 जा 111. ओके, 10 minus 1 is 9. अगेन 1 minus 1 is 0, 0. परत 9 आलं, 0. आता ही प्रोसेस परत सगळी रिपीट होणार आहे आपली. म्हणजे परत इथे 2 जा 74, परत इथे 16 येणार आहे, मग आपण 0 घेणार आहे. 4 जा 148, 148. अगेन काय राहणार आहे, इथे 12 राहणार आहे, परत आपण 0 घेणार आहे. आणि 3 जा 111 आणि परत इथे 9 उरणार आहे, इथे 0 0. म्हणजे ही प्रोसेस सुरूच राहणार आहे. सो मग आपला आन्सर काय येणार आहे, इथे आपण लिहिताना काय लिहिणार आहे, 9 अपॉन 37 इज इक्वल टू, हे डेसिमल फॉर्ममध्ये आन्सर लिहायचं आहे 0.243243 आणि हे बार काढायचं आहे वरती, ह्याला बार म्हणतात वरती. सो इथे कारण आपण हे रिपीट केलं, हे पुढे पण हे सगळं येत जाणार आहे, 243 243 243 हे अनलिमिटेड टाइम्स हे येत राहणार आहे. सो इथे आपण थांबायचं. 0.243243 हे आपला आन्सर आलेलं आहे डेसिमल फॉर्ममध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे 18/42. आता हे 18/42 आपण जरा सिम्पल फॉर्ममध्ये करून घेऊयात. हे दोन्ही नंबर्स कुठल्या टेबलमध्ये येतात, 6च्या. 6 3 जा 18, 6 7 जा 42. सो 3/7 आन्सर आले. सो आपण काय करायचं आहे, आता 3 ला 7 ने डिवाइड करायचं आहे. ओके, आता 7 हा परत बिग नंबर आहे, सो आपल्याला 0 पॉईंट घ्यायला लागणार आहे. आणि मग इथे 30 येणार आहे, इथे आपण 0 घेऊन ठेवूयात. ओके, पॉईंट नंतर त्याच्यानंतर आता इथे काय येणार आहे, 7 आता 30 आलेले पहिले दोन नंबर आपण घेणार आहे. सो काय येणार आहे, 7 4 जा 28. सो हे 2 राहिले, इथे आपण 0 घेतला. त्याच्यानंतर परत 7 2 जा 14. इथे 6 आलं आहे, इथे 0 घेणार आपण. सो 7 8 जा 56. इथे किती उरलं आहे, परत 4. अगेन 0. 7 5 जा 35. सो इथे 5. अगेन 0. 7 7 जा 49. ते 1. 7 1 जा 7 आणि हे 3. आता हे बघा इथे फायनल 3 आलेले, म्हणजे आता हे 3 आणि हे 3, म्हणजे इथे आपण 0 घेतल्यावर हे सगळे नंबर, म्हणजे हे सगळे नंबर आपले रिपीट होणार आहेत. सो इथेच थांबायचं आहे. सो आपला आन्सर काय आलेलं आहे, 3/7. म्हणजेच हे काय, 18/42 इज इक्वल टू 0.428571 बार. हे आपलं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट नंबर आपला काय आहे, थर्ड क्वेश्चन काय आहे आपला, 9/14. सो हे तुम्ही राईट करून घ्या. 14 9 डिवायडेड बाय 14. इथे परत 14 ग्रेट आहे, सो इथे आपल्याला
0 पॉईंट घ्यायला लागणार आहे आणि इथे 0 ॲड करायला लागणार आहेत. ओके, सो 14 6 जा आय थिंक 14 6 जा 84. सो हे 6 झाले. इथे आपण परत 0 एक घेतला 60. सो 14 4 जा 56. सो इथे 4 आले. आपण एक परत 0 घेतला. त्याच्यानंतर 14 3 जा 42. आता 14 2 जा 28 12 अगेन 0. तर 14 8 जा आपल्याला घ्यायला लागेल 112. 14 8 जा 112. सो अगेन इथे 8 अगेन 0. सो 14 5 जा 70. इथे 10 राहिले. तर आपण अगेन इथे 0 घेतला. 14 7 जा 98. सो हे 2 राहिले. इथे परत आपण एक 0 घेतला. 14 1 जा 14. इथे 6 झाला आणि 0. आता इथे आपण थांबणार आहे कारण आपल्याला इथे पण बघितलं वरती 60 झाल्यानंतर हे सगळं परत रिपीट होणार आहे. ओके, सो आपलं फायनल आन्सर काय आलं आहे इथे लिहून घेऊ आपण. 9 इथे खालीच लिहिते मी. 9/14 इज इक्वल टू 0.642851. हे सगळं आपलं परत नंतर रिपीट होणार आहे. क्वेश्चन काय आपला आहे -103/5. सो आत्ता आपण मायनस साईन नाही घ्यायचं. आन्सर लिहिताना आपण डायरेक्ट मायनस साईन तिथे मेन्शन करायचं डिवायडेड बाय 5. सो इथे सिम्पल आहे. 5 2 जा 10. सो इथे 0 0 झाले. हा 3 आपण खाली घेतला. आता परत 3ला 5ने डिवाइड होईल का? नाही होणार. सो आपण इथे एक 0 घेऊन आपण इथे एक 0 घ्यायचा आहे इथे आणि पॉईंट येणार आहे. सो 5 6 जा 30. सो इट इज 0 0. दिस इज our final answer. So -103/5 is equal to -20/6. चला लास्ट सम आपण सॉल्व करू. -11/13. तर आता इथे 13 आणि 11 आतमध्ये. आता 13 परत मोठा आहे. सो आपल्याला 0 पॉईंट इथे घ्यायला लागेल पुढे आणि इथे सगळे 0 0 0 0 आपण 11 नंतर घेऊ शकतो. आता 13 किती येईल? 13 110 आहे ना. सो 13 8 जा 104. सो इथे 6 आलं. परत आपण वरचा 0 घेतला. 13 4 जा 42. 13 4 जा 52. सो इथे परत 8 राहिला. इथे 0. त्याच्यानंतर 13 80 आहे. सो 13 6 जा 78. इथे मायनस साईन द्यायला विसरू नका. 78. सो इथे 2 अगेन वी टेक 0. 13 1 जा 13. तर राहिले 7 अगेन 0. सो 13 5 जा 65. इथे परत 5 राहिले. अगेन वी टेक 0. आता इथे 13 3 जा येईल आय थिंक. 13 3 जा 39. 91 सॉरी इथे 1 येणार 2 नाही सॉरी. सो इथे आपलं परत 11 आलेलं आहे आणि इथे वरती 11ने सुरू झालं होतं. म्हणजे हे सगळं हे नंबर सगळे रिपीट होणार आहेत. सो व्हॉट इज अवर आन्सर? -11/13 इज इक्वल टू 0.846153 आणि 12. हे 12 आपण का काढतो? कारण हेच नंबर सगळे पुढे रिपीट होणार आहेत. सो इथे आपला प्रॅक्टिस सेट 1.3 संपलेला आहे. तुम्हाला काही क्वेरी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.